तर तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये आता भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते। घोटगे मळेवाड गावातील नागरिक पाणी नसल्याने अक्षरशः त्रस्त झाले। पावसाच्या पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत, तर गावातील अनेक विहिरींची पाणी पातळी आता घटल्याचं दृश्य आहे। तर हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते, वणवण देखील करावी लागते। मला 60-70 वर्ष झाली, तेव्हापर्यंत आमच्या बावड्याला पाणी कुठले पण नाही। 5 बावड्या आहेत ना आपल्या गावात, तेवढे बावड्यांना पाणी नाही। कुठे कुठे आम्ही फिरतो पाण्यासाठी, आणि का आम्हाला पाणी अशी कोण सोय करीत नाही। त्यापासून आम्ही कामं करतो आणि पाण्याला कुठे जायचं फिरायला, रस्ता तसा ठेवले नाही, रस्ता पण आम्हाला नाही, काय नाही। म्हातारी माणसं झालो, हे बावड्याचं कसं वडणार पाणी, मला सांग, पाणी पण नाही वडू सारखे। 27 वर्ष इथे येऊन आम्हाला झाली, पण 27 वर्षाच्या अगोदरपासून होता कायमचा चालू आहे। 5 विहिरी आहेत, पण 5 पैकी एकाला सुद्धा पाणी नाही। मार्च महिना लागला का पाणी सगळं खतम। मग सरकारकडे याबाबत काही उपाययोजना? शासनाला किती वेळा सांगून झालं, पण कोण लक्षच देत नाही। आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून पाण्यासाठी फिरत असतो, पण जरा पाणी भेटते। आम्ही हे सांगतो शासनाला की आमच्याकडे पाण्याची सोय करावी, ही आमची नम्र विनंती आहे। तर आमच्या या घोडगे गावात 1 फेब्रुवारी महिन्यापासून ते 1 जूनच्या एंडिंगपर्यंत या पाणी टंचाईची जी समस्या आहे ती भेडसावत आहे। तसं बघायला गेलं तर आम्हाला या घोडगे गावामध्ये फक्त पावसाचे 2 ते 3 महिने फक्त पाण्याचा मुबलक असा वापर होतो। त्यानंतर आम्हाला या पाण्याच्या संकटाची हा सामना पूर्ण महिला वर्गाला करावा लागतो। माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमच्या या गावाच्या पाणी समस्येवर काहीतरी त्यांनी लक्ष द्यावा। ही योजना आम्हाला मुबलक पाण्याचा स्रोत कसा वाढेल याकडे त्यांनी लक्ष देऊन आमची ही जी समस्या आहे ती त्यांनी दूर करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।